चला आज आपण बनवूया तांदळाची खीर। आता तांदळाची खीर कोणाला येत नाही, येत असेलच जनरली सगळ्यांना, पण काही काही अशाही स्त्रिया आहेत ज्यांना तांदळाची खीर बनवता येत नाही। अगदी माझंच उदाहरण, कारण शक्यतो ही खीर आपण पितृमोक्ष वगैरे अशा प्रसंगी करतो। ज्यांच्या घरी असं काही करण्याचा प्रसंगच येत नसणार त्यांना नक्कीच ही खीर येत नसणार, जे की मलासुद्धा खीर बनवता येत नाही, पण हां खाण्याची भरपूर आवड आहे। तर आज मी स्वतःही शिकली आणि तुम्ही पण माझ्यासोबत शिका, कारण मी अगदी वेगळ्या आणि इन्स्टंट पद्धतीने बनवत आहे। तर सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित परतून ठेवले आणि त्यानंतर मी किंचित तुपामध्ये ते भाजायला घेतले। इकडे दूध उकळायला ठेवलं होतं, 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे मी, पण तेवढ्याचा आपण अजिबात वापर करणार नाही का, ते शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशा पद्धतीने मी तांदूळ भाजून घेतलेले आहे, या रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहे। हात लावून चेक करू शकता तांदळाचं टेक्स्चर। थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहे। माझी पद्धत ही अत्यंत सोपी आहे, कारण मला खीर खायला खूप आवडते, पण बनवणं तर मी आत्ता शिकायला लागली आहे। तर कमी वेळामध्ये ते म्हणतात ना, घंटो का काम मिनटो में, तशा पद्धतीने मी आज खीर बनवली आहे आणि सगळ्यांना खूप आवडली आहे। तर मिक्सरमधनं 1-2 वेळा नुसतं पल्सवर फिरवून असं रवाळ असं मी तांदळाची पिठी काढून घेतलेली आहे, एवढी रवाळ असली पाहिजे। तर आता आपण ही जी तांदळाची रवाळ पिठी आहे ही दुधात उकळून न घेता सर्वप्रथम एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला एक मॅजिक करायचं आहे। तर मी हे पूर्ण मिश्रण एका भांड्यात काढून घेते आणि कधी कधी समजा म्हणजे भातच म्हणू आपण, तांदूळ समजा दुधात पूर्णतः शिजले नाही, कारण किंवा टेंडन्सी असते की सगळं दूध शोषलं जातं, तर म्हणून आपण काय करू, पहिले पाण्यात शिजवून घेऊया। थोडंसंच पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर मी वापरणार आहे एव्हरीडेची दूध पावडर। आणि दूध पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, भरपूर प्रमाणात चारोळी आणि माझ्या सगळ्यात अत्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे केसर। हे अगदी ऑप्शनल आहे, टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण टाकलं तर त्याचा जो रंग येतो दुधाला आणि खिरीला तो अगदी अप्रतिम असतो। आणि विलायची पावडर त्यात घालणारच आपण। तर अशा या स्टेजला म्हणजे पाणी, दूध पावडर आणि सगळे मसाले टाकून आता मी गॅस ऑन केलेला आहे। आता हे मिश्रण पट्ट खदाखदा शिजायला लागणार आहे, कारण तांदूळ हे या पाण्यामध्ये शिजेल आणि दूध पावडर घातल्यामुळे ह्याला घट्टपणा पटकन येईल, त्यामुळे ह्याला कॉन्स्टंटली आपल्याला स्टर करणं फार आवश्यक आहे। भांडंला लागलं नाही पाहिजे, म्हणजे जळकावास आपल्याला यायला नको आपल्या खिरीला, याकरिता आपल्याला ही काळजी घ्यायची की पट्ट स्टर करत जायचं आहे। त्यानंतर शक्यतो तुम्ही गॅसवरनं भांडं उतरवून घ्या खाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून घ्या, भरपूर दूध घालून घ्या। जितकं 1.5 लिटर तापवून ठेवलं तेवढं तर नाही लागणार आपल्याला, पण तरी ॲटलिस्ट 1.5 लिटर तरी दूध घालून घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण आपण परत गॅसवर ठेवू। आता फ्लेम हाय करायची आहे। सगळ्यात म्हणजे टाईम कन्झ्युमिंग असलेली ही खीर आज मी खूप कमी वेळात बनवलेली आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने खीर बनवा। आता ही खीर उकळत राहील, म्हणजे दुधात ही शिजत राहील। मॅक्झिमम खीर ही पाण्यामध्येच शिजलेली आहे, पण कमीत कमी पाण्यामध्ये, असं नाही की आपण खूप पाणी घालून त्याला अगदी पानसटपणा आणलेला आहे। आणि दूध पावडरचा वापर केल्यामुळे आपल्याला फुल क्रीम दूध वापरण्याची किंवा पूर्ण 1.5 लिटर दूध वापरण्याची गरज पडणार नाही आणि ही तेवढ्याच दुधामध्ये गाईचं दूध घ्या किंवा म्हशीचं घ्या, साधं कुठलंही दूध घ्या, फुल क्रीम दूध न घेता तेवढ्याच दुधामध्ये त्यामध्ये ही व्यवस्थित शिजेल आणि केसर आणि दूध पावडरमुळे ह्याला इतकी सुंदर कन्सिस्टन्सी आणि रंग येणार आहे की तुम्हाला काय सांगू। हे या पद्धतीने तुम्ही खीर बनवली तर सगळ्यांना खूप आवडणार आहे। बघा, या खिरीचं नाविन्य हेच आहे की खिरीमध्ये तांदळाचे म्हणजे भाताचे थोडे शीत दिसले पाहिजे, दाताखाली आले पाहिजे, तर कुठे खिरीची मजा आहे। नुसतं दूध वेगळं आणि भात वेगळा, चोथा पाणी अजिबात चांगले दिसत नाही किंवा लागतही नाही। तर बघा, या कन्सिस्टन्सीवर मी गॅस बंद केला आहे आणि त्याला तसंच थंड होऊ देत आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात भाताचे दाणे व्यवस्थित दिसत आहेत आणि कलर जो आला आहे खिरीला दूध पावडर आणि केसरमुळे तो अप्रतिम आहे। चव तर खूप सुंदर आहे। चला, वाटीभर मी खीर काढून ठेवली आहे। तुम्ही मार्क केलं का, या खिरीमध्ये आपण साखरेचा वापरच केलेला नाही आहे,
का? कारण की आपण दूध पावडर घातलेली आहे. तर तुम्ही साखर तुमच्या चवीनुसार घालू शकता, पण दूध पावडरची इतकी सुंदर चव आलेली आहे या खिरीला की ते तशीच खूप सुंदर अप्रतिम लागणार आहे. सगळ्या प्रकारचे काजू, बदाम, चारोळी, केसर, विलायची पावडर सगळ्यांच्या टेस्ट अप्रतिम या खिरीमध्ये आलेले आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने ही तांदळाची खीर आज बनवली. तुम्हीसुद्धा ट्राय करा. धन्यवाद मैत्रिणींनो.